हॅलो फ्रेंड्स. इयत्ता 10वीच्या आज आपण हीट या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. सो हीट हा चॅप्टर शिकल्यानंतर तुमचा पुढील शिक्षणासाठी, पर्टिक्युलरली सायन्सच्या शिक्षणासाठी एक थर्मोडायनेमिक्स पॉईंट ऑफ व्ह्यूने स्ट्रॉंग बेस तयार होणार आहे. राईट. विद्यार्थी मित्रांनो, आपण 10वीचे जे चॅप्टर सुरू केले आहेत त्यात प्रामुख्याने मी सुरुवात फिजिक्सने केली, बेसिक फिजिक्सने. राईट. सो ह्या सर्व गोष्टी पुढे रिपीट होणार आहे. लाईक आपण पहिल्या चॅप्टरमध्ये ग्रॅव्हिटेशन शिकलो, त्याचा एक ॲडव्हान्स भाग आपल्याला 11वीला शिकायला मिळणार आहे. ग्रॅव्हिटेशन शिकत असताना आपण ग्रॅव्हिटेशन मध्ये मोशनचे काही कन्सेप्ट वापरले. राईट. सो ते मोशनचे कन्सेप्ट आपल्याला कुठेतरी मेकॅनिक्स शिकायला मदत करतील. त्यानंतर आपण सेकंड इफेक्ट्स ऑफ करंट हा चॅप्टर शिकलो. सो इफेक्ट ऑफ करंट शिकत असताना आपण इलेक्ट्रिक करंट काय असतं आणि तो इलेक्ट्रिक करंटचे काय परिणाम होतात पुढे चालून, त्याचा हिटिंग इफेक्ट, त्याचा मॅग्नेटिक इफेक्ट. सो आपल्याला त्यातनं पुढचे जे काही चॅप्टर तयार होतील 11वी 12वी सायन्समध्ये, त्याचा नक्कीच इथे बेस तयार होईल. सो असाच हा हीट चॅप्टर देखील आहे. अर्थात त्याचं बॅकग्राऊंड तुमचं 9th स्टँडर्डपासून 8th स्टँडर्डपासूनच बिल्टअप व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि या चॅप्टरमध्ये कुठेतरी आपण त्या हीटचं फर्दर जे ॲप्लिकेशन आहे, त्याचे जे काही फर्दर काही प्रकार आहेत, लॅटेंट हीट काय आहे, स्पेसिफिक हीट काय आहे, वॉटरचं ॲनॉमलस बिहेवियर काय आहे, त्यानंतर तुमचा रिजलेशन काय आहे, ड्यू पॉईंट काय, ह्युमिडिटी काय आहे. सो हे थोडेसे एक्स्ट्राचे टॉपिक आपण या ठिकाणी शिकणार आहोत. सो असो मेन इंटेन्शन आहे चॅप्टरचा टू इंट्रोड्यूस यू द स्पेसिफिक टाईप ऑफ हीट्स, लाईक स्पेसिफिक हीट, लॅटेंट हीट अँड लॅटेंट हीटमधले काही प्रकार, पाण्याचं थोडंसं वेगळेपणानं पाणी कसं बिहेव करतं त्याचा थोडक्यात अभ्यास. ठीक आहे. सो बिफोर गोईंग टू स्टार्ट द चॅप्टर आपण एका बेसिक गोष्टीवर इथे थोडंसं कॉन्सन्ट्रेट करू. ती म्हणजे हीट म्हणजे नेमकी काय हे आपल्याला समजलं पाहिजे. जसं आपण लास्ट लेक्चरमध्ये, लास्ट सेशनमध्ये, लास्ट चॅप्टरमध्ये आपण बघितलं की इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, एक फॉर्म ऑफ एनर्जी. सो इन द सेम मॅनर हीट काय असतं मित्रांनो, इट इज अगेन अ फॉर्म ऑफ एनर्जी. मग आता ही हीट एनर्जी नेमकी कुठून येते किंवा कशा स्वरूपात येते याचं थोडंसं आपण एक चर्चा करूया इथे. सी मॅटर जर म्हटलं तर मॅटरमध्ये मॉलिक्युल्स, त्याचे पार्टिकल्स, ॲटम्स वगैरे हे एकत्र बांधलेले असतात विथ द इंटर पार्टिकल फोर्सेस. राईट. आता जेव्हा त्या मॅटरचं इंटरॅक्शन होतं विथ द सराउंडिंग, राईट, तेव्हा कुठेतरी ह्या पार्टिकलचे जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात किंवा ह्या पार्टिकलचे जे मोशन असतात त्या मोशनमध्ये चेंजेस होते. लाईक सॉलिड्समध्ये पार्टिकल एकमेकांना कॉम्पॅक्ट अरेंजमेंटमध्ये बांधले गेलेले. दे आर नॉट अलाउड टू ट्रान्सलेट, दे आर नॉट अलाउड टू चेंज देअर ओरिजिनल पोझिशन, बट दे आर इन अ स्टेट ऑफ व्हायब्रेशन. लिक्विडमध्ये किंवा गॅसेसमध्ये ॲज कम्पेअर टू सॉलिड स्टेट थोडासा जो स्पेसिंग असतं पार्टिकलमधलं ते जास्त असतं, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस वीक असतात. त्या ठिकाणी अलॉंग विथ द व्हायब्रेशन, ट्रान्सलेशन, रोटेशन ह्या मोशन्स पॉसिबल आहे. आता बेसिकली ह्या मोशन्स ज्या आहेत, या मोशन्स त्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी त्या ठिकाणी वाढवतात आणि इंटरमॉलिक्युलर फोर्सेसमुळं, त्या तिथे मिळालेल्या पोझिशनमुळं कुठेतरी त्यात पोटेन्शियल एनर्जी असते. सो हीट इज नथिंग बट द कंबाईन्ड इफेक्ट ऑफ दीज टू एनर्जीज. मग कुठेतरी ह्या एनर्जीमध्ये बदल झाला की तो आपल्याला हीटच्या स्वरूपात बघायला मिळतो. राईट. म्हणजे प्रत्येक पदार्थात, प्रत्येक मॅटरमध्ये काय असते, हीट असते. आता तुम्ही बघता लाकडाचा एक ओंडका जर आपण जाळला तर आपल्याला भरपूर प्रमाणात त्यातून उष्णता मिळते. सो दॅट इज अगेन अ काइंड ऑफ हीट दॅट विच वी गेट आफ्टर द कंबशन ऑफ दॅट पर्टिक्युलर मॅटर. सो मग आपल्याला इथे प्रश्न पडतो की हीट कमी आहे, जास्त आहे, हे आपण कसं मोजतो. मग त्यासाठी आपण एक इंडिकेटर वापरतो, एक फिजिकल क्वांटिटी वापरतो, तिला आपण टेम्परेचर म्हणतो. तुमच्या पुस्तकात पहिलाच प्रश्न विचारलेला आहे का हीट आणि टेम्परेचर याच्यामध्ये फरक आहे का, तर येस. सो फिजिकल क्वांटिटी पॉईंट ऑफ व्ह्यूने, जर फिजिक्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर टेम्परेचर इज वन ऑफ द फंडामेंटल क्वांटिटी हुज युनिट इज डिग्री केल्विन, डिग्री सेल्सियस और डिग्री फॅरनहाइट. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी हुज युनिट इज जूल और कॅलरी. राईट. सो तिथे तो फरक आहे हे तर लगेच उत्तर कळतं, पण तो फंडामेंटल फरक काय, सायंटिफिकली फरक काय. सो मित्रांनो, टेम्परेचर काय असतं, ते अमाऊंट ऑफ, आपल्याला द एक्सटेंट ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ बॉडी
ही टेम्परेचरच्या माध्यमातून आपण एक्सप्रेस करतो. पण जर ती हॉटनेस आणि कोल्डनेस ही कुठून आली हे बघायला गेलं तर आपल्याला हीटकडे जावं लागतं. सो बेसिकली बॉडीमध्ये हॉटनेस किंवा कोल्डनेस ही ज्या माध्यमातून येतं ती माध्यम एनर्जी आहे अँड दॅट इज व्हॉट इज हीट. आणि ती हॉटनेस किंवा कोल्डनेस किती प्रमाणात आहे हे इंडिकेट करणारं फिजिकल क्वांटिटी म्हणजे टेम्परेचर. दॅट इज अ बेसिक डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर. बाकी फिजिकल क्वांटिटी वाईज आपण जर बघितलं तर टेम्परेचर इज फंडामेंटल क्वांटिटी, हीट इज अ डिराइव्ड क्वांटिटी, राईट. सो ते बाकीचे फरक आपल्याला करता येतील. आता इथे आणखी एक दुसरा प्रश्न चांगला विचारलेला आहे की व्हॉट आर द डिफरंट वेज ऑफ हीट ट्रान्सफर. सी मित्रांनो, 9वीमध्ये तुम्ही हीट काय आहे, हीट ट्रान्सफरचे मोड काय आहे हे ऑलरेडी शिकलेले आहेत. मी इथे पुन्हा रिपीट करतो. सो हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी दॅट ट्रान्सफर्स किंवा दॅट इज ऑब्झर्व्ड वेन ड्युरिंग द फेज ऑफ ट्रान्झिशन, ड्युरिंग द फेज ऑफ ट्रान्सफर, राईट. हीट हे आपल्याला जनरली ट्रान्सफर होत असताना दिसून येते. सो इट ऑलवेज ट्रान्सफर्स फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी. हे लक्षात ठेवायचं. हीटचं ट्रान्सफर हे हॉट बॉडीपासून कोल्ड बॉडीकडे होत असतं. आता हीट ट्रान्सफरचे मोड्स जर बघितले, सो हीट ट्रान्सफर टेक्स प्लेस मेनली इन 3 डिफरंट मोड्स. वन इज बाय कंडक्शन, सेकंड इज बाय कन्व्हेक्शन अँड थर्ड इज बाय रेडिएशन. सो इन कंडक्शन मोड ऑफ हीट ट्रान्सफर आपल्याला माहिती आहे वी नीड सम मटेरियल मीडियम so that heat is given from one particle of medium to the another particle and then it transfer to the other end to the consecutive particles. ह्या मोडमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय का पार्टिकल कुठेही जात नाही. इट ओनली गिव्स हीट टू नेबरिंग पार्टिकल ड्यू टू द व्हायब्रेशन, राईट. सो दॅट इज द बेसिस ऑफ कंडक्शन. म्हणजे सॉलिड्समधून हीट ट्रान्सफर मोस्टली कशाने होते, कंडक्शनने होते. देन सेकंड मोड ऑफ हीट ट्रान्सफर इज कन्व्हेक्शन. यालाही मटेरियल मीडियमची गरज पडते. आता इथे पार्टिकल स्वतः ती हीट घेऊन जातो त्या एंडला. लाईक तुम्ही पाणी तापवतात, पाणी खालून वर तापत येतं. म्हणजे मायग्रेशन ऑफ मटेरियल पार्टिकल टेक्स प्लेस इन कन्व्हेक्शन. आता कंडक्शनच्या तुलनेत कन्व्हेक्शननी जर हीट ट्रान्सफर बघितली तर इट इज क्वाईट फास्ट. आणि तिसरा जो मोड आहे दॅट इज रेडिएशन, वेअर इज वी डोंट नीड एनी मटेरियल मीडियम फॉर द ट्रान्सफर ऑफ हीट. लाईक सूर्यापासून आपल्याला हीट मिळते, दॅट इज बाय रेडिएशन, राईट. मध्ये काही माध्यम नाही, मीडियम नाही, तरी देखील ती हीट आपल्याकडे येते इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, राईट. सो आता हे झाले हीट ट्रान्सफरचे 3 प्रकार. आता आपल्याला या चॅप्टरमध्ये जे मुद्दे स्पेसिफिकली क्लिअरली शिकायचे आहेत त्यातला पहिला मुद्दा आहे लॅटेंट हीट. सो लेट अस फर्स्ट अंडरस्टँड व्हॉट इज लॅटेंट हीट. ठीक आहे, लॅटेंट हीट. सी मित्रांनो, अगोदर आपण याचा प्रयोग ॲक्टिव्हिटी समजून घेऊ. तुमच्या पुस्तकात त्याने एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ॲक्टिव्हिटी फार सिंपल आहे की तुम्ही एका भांड्यामध्ये बर्फ घ्या. ठीक आहे, एका भांड्यामध्ये बर्फ घ्या, आईस क्यूब्स घ्या लाईक दिस. ठीक आहे, आणि याच्यामध्ये तुम्ही थर्मोमीटर असा इन्सर्ट करून ठेवा. सपोज दिस इज अ थर्मोमीटर आणि याला गॅस बर्नरच्या सहाय्याने खालून हीट द्यायला सुरुवात करा. ठीक आहे, ही एंटायर अरेंजमेंट आपण एका स्टँडवर अशी ठेवलेली. ठीक आहे, आता याला हीट द्यायला सुरुवात केल्यानंतर हा थर्मोमीटर काय करेल, टेम्परेचरमध्ये तो चेंजेस दाखवेल. आणि त्या हिशोबाने जर आपण त्याचा ग्राफ जर प्लॉट केला तर आपल्याला कन्क्लुजन काढता येईल ह्या एक्सपेरिमेंटच्या एंडिंगमध्ये, राईट. सो ग्राफ काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बेसिकली पहा विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला एक्स ॲक्सिसला घ्यायचा आहे टाईम आणि वाय ॲक्सिसला घ्यायचा आहे आपल्याला टेम्परेचर, राईट. सो आपण काय करू, या प्रयोगाचं जे ऑब्झर्वेशन आहे म्हणजे रायझिंग टेम्परेचर, सो त्या रायझिंग टेम्परेचरला आपण अगेन्स्ट टाईम प्लॉट करू. ठीक आहे, सो 0, 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, 4 मिनिट लाईक. आणि टेम्परेचर 0 पासनं लेट अस से 5, 10, 15, 20 लाईक दिस. ठीक आहे, सो आपण इथे 100 इथे लिहितो. ठीक आहे, आता टेम्परेचर आईस क्यूब आहे, टेम्परेचर सपोज -5, -10 असा एक निगेटिव्ह व्हॅल्यू पासून सुरू होत आहे असं आपण गृहीत धरू. ठीक आहे, सो इनिशियली ज्यावेळेस त्या बर्फाच्या आईस क्यूबच्या भांड्यामध्ये आपण थर्मोमीटर बुडवतो, थर्मोमीटर डीप करतो, तो बॉल ऑफ थर्मोमीटर इथे हीट सेन्स करतो, राईट. आणि ते हीट सेन्स केल्यानंतर ते काय जे काही टेम्परेचर आहे ते टेम्परेचर तो इंडिकेट करतो. सो मे बी ते सुरुवातीला काहीतरी निगेटिव्ह टेम्परेचर असेल. नाव विथ द टाइम when the heat is started, हीट आपण त्याला द्यायला सुरुवात करतो, टेम्परेचर इन्क्रीज होतं. ठीक आहे, सो अप टू 0 डिग्री सेल्सिअस
दॅट थर्मोमीटर मे शो द इन्क्रीज इन द टेम्परेचर. तो टेम्परेचर वाढताना तिथे आपल्याला दिसेल. मग आफ्टर 0 डिग्री सेल्सिअस फॉर सर्टिन टाइम देर इज नो राईज इन टेम्परेचर. आणि ह्या दरम्यान म्हणजे 0 डिग्रीला आल्यानंतर सपोज 0 to 2 मिनिटपर्यंत टेम्परेचर काहीच बदलत नाहीये, पण ह्या दरम्यान तुम्हाला बर्फाचं पाणी होताना दिसतंय. द आईस इज मेल्टिंग ड्युरिंग दिस टाइम. हे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. हीट कंटिन्यू आहे, हीट आपण देतोय, बट टेम्परेचर इज नॉट चेंजिंग नाव. बर्फ वितळतोय, बर्फाचं पाणी होतंय, त्या दरम्यान टेम्परेचरमध्ये बिलकुल वाढ नाही. टेम्परेचर कसं आहे? कॉन्स्टंट आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की ह्या 0 डिग्री सेल्सिअसला आईस काय होतोय? आईस मेल्ट होतोय. राईट. आईस काय होतोय? मेल्ट होतोय. सो आपण याला मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस म्हणू. मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस ॲट नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे आपण सगळा प्रयोग करतोय, एक्सपेरिमेंट करतोय. सो इट इज ऑब्झर्व्ड वेन heat is given to the ice from 0 degree Celsius. It is taken by the ice, but its temperature is not increasing. But during this time, it is getting converted into water. Liquid मध्ये तो कन्वर्ट होतो. आता मग थोड्या वेळाने तुम्हाला टेम्परेचर पुन्हा वाढताना दिसेल. 0 डिग्रीच्या पुढे तुम्ही गेले, बर्फाचं कम्प्लीट पाणी झालं. नाव स्टील तुम्ही हीट कंटिन्यू केली. मग आता या ठिकाणी परत टेम्परेचर थर्मोमीटर परत तुम्हाला रिडिंग द्यायला सुरुवात होईल आणि हे टेम्परेचर फर्दर असं इन्क्रीज होईल अप टू 100 डिग्री सेल्सिअस. सो 100 डिग्री सेल्सिअसमध्ये 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत तो जे पाणी झालेलं आहे बर्फाचं ते कंटिन्युअसली हीट घेईल आणि ते आपल्याला दिसेल देखील थर्मोमीटरवर. राईट. मग आता 100 डिग्री सेल्सिअसच्या पुढे तुम्ही गेले, 100 डिग्री सेल्सिअसच्या पुढे तुम्ही गेले, परत थर्मोमीटर 100 वर कॉन्स्टंट राहील. इथे टेम्परेचर परत काय राहील? कॉन्स्टंट राहील. सो 100 डिग्री सेल्सिअस इथे वॉटर काय होईल? इट विल स्टार्ट कन्वर्टिंग इन टू वेपर. राईट. त्याचं काय व्हायला लागेल? वाफ व्हायला लागेल. अँड द टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. मग आता वॉटरची व्हेपर होण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण काय म्हणतो? बॉइलिंग. सो हिअर 100 इज बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर. राईट. अँड ड्युरिंग दिस टाइम द वॉटर विल टेक द हीट टू गेट कन्वर्ट इन टू गॅसेस स्टेट, दॅट इज वेपर स्टेट, बट देअर विल नॉट बी एनी इन्क्रीज इन टेम्परेचर. आणि मग पुढे परत तुम्ही त्या गॅसची पूर्णपणे वाफ झाली आणि जर ती वाफ तुम्ही साठवली, तिला हीट केलं तर मे बी परत टेम्परेचर राईज दिसेल. बट वी आर इंटरेस्टेड अप टू धिस लेवल ओनली. सो दिस इज द ऍक्टिव्हिटी, राईट, विच इज मेन्शन इन युअर बुक. मग आपण काय बघितलंय का आईस सुरुवातीला काही हीट घेतोय, ती हीट टेम्परेचर मेजरिंग डिव्हाइस दॅट इज थर्मोमीटर इंडिकेट करतोय, ते आपल्याला दाखवतोय. मीन्स व्हॉट एव्हर हीट इज ॲडेड टू द आईस दॅट इज शोन बाय द थर्मोमीटर. मग आता ही हीट कशासाठी वापरली गेली? मग टू इन्क्रीज द टेम्परेचर. वन्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस वेन द आईस स्टार्टेड मेल्टिंग इन टू द लिक्विड, त्या ठिकाणी हीट घेतली गेली, बट इट इज नॉट शोन बाय द थर्मोमीटर. मीन्स द हीट टेकन बाय द आईस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर दॅट इज 0 डिग्री सेल्सिअस अँड ड्युरिंग दॅट टेम्परेचर इट हॅज बीन गेट कन्वर्टेड टू वॉटर. मग हा जो पॉईंट आहे, हे जे टेम्परेचर आहे at which the ice is converted into liquid, that is called as melting point of ice. So the melting point ची definition झाली. Again after some time the thermometer shown the shown the temperature is increasing with the with the additional heat. मग त्या ठिकाणी परत मग आपल्याला दिसते ते पाणी गरम होताना दिसते. म्हणजे हीट घेतोय ते आपण थर्मोमीटरच्या माध्यमातून बघू शकतो. आणि 100 डिग्री सेल्सिअस आल्यानंतर अगेन इट स्टार्टेड बॉइलिंग. आणि परत हीट तर घेतोय बट टेम्परेचर इन्क्रीज होत नाही. म्हणजेच द टेम्परेचर, द कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच द वॉटर इज गेटिंग कन्वर्टेड इन टू वेपर, वी कॅन कॉल इट ॲज अ बॉइलिंग पॉईंट. ती झाली बॉइलिंग पॉईंटची डेफिनेशन. राईट. मग आता ड्युरिंग मेल्टिंग पॉईंट दॅट इज ॲट 0 डिग्री सेल्सिअस हीट इज कन्झ्युम बट टेम्परेचर इज नॉट इन्क्रीज. सिमिलरली ड्युरिंग बॉइलिंग पॉईंट अगेन हीट इज कन्झ्युम बट टेम्परेचर इज नॉट इन्क्रीज. Then where this heat exactly goes? मग ही हीट एक्झॅक्टली जाते कुठे, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सो मित्रांनो, इथे फार सिंपल आहे समजून घेणं. 0 डिग्री सेल्सिअसला ज्यावेळेस आईस मेल्ट व्हायला लागतो त्यावेळेस व्हॉट एव्हर हीट इज सप्लाइड टू दॅट आईस दॅट इज युटिलाइज बाय इट्स पार्टिकल टू ब्रेक दी बॉन्ड्स बिटवीन देमसेल्स. त्यांच्यामध्ये जे बॉन्डिंग आहे त्यामुळे जी सॉलिड अवस्था, सॉलिड स्टेट त्यांना प्राप्त झाली, ती सॉलिड स्टेट ब्रेक करायला ती हीट वापरली जाते, जेणेकरून त्याचं लिक्विड होईल. राईट. मग आपण त्या दरम्यान जी हीट घेतलेली आहे
तिला म्हणू आपण हीट ऑफ फ्युजन. हीट ऑफ फ्युजन. ठीक आहे. सिमिलरली ज्यावेळेस ते पाणी स्वरूपात असतो, लिक्विड स्वरूपात असतो आणि लिक्विड फॉर्ममधून त्याला वेपर फॉर्ममध्ये जायचं असतं, अगेन बॉन्डिंग ब्रेक करण्यासाठी तो परत हीट घेतो आणि दॅट हीट इज युटिलाइज टू ब्रेक दी बॉन्ड सो दॅट इट विल गेट कन्वर्टेड इन टू गॅसेस स्टेट. त्याला आपण म्हणू हीट ऑफ वेपरायझेशन. हीट ऑफ वेपरायझेशन. सो नाव वी कॅन डिफाईन द लॅटेंट हीट. राईट. सो दोन फॉर्ममध्ये इथे या टोटल ऍक्टिव्हिटीमध्ये हीट वापरली गेली विदाउट इन्क्रीजिंग द टेम्परेचर. एक पहिल्यांदा मेल्ट व्हायला, फ्यूज व्हायला आणि दुसऱ्यांदा वेपराइज व्हायला वेपरायझेशनच्या दरम्यान. राईट. सो द हीट विच इज टेकन बाय द सबस्टन्स, द हीट विच इज टेकन बाय द सबस्टन्स ड्युरिंग द ट्रान्झिशन ऑफ इट्स फेज. ट्रान्झिशन ऑफ फेज म्हणजे काय? एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जाताना, एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जात असतानाच्या प्रोसेसमध्ये जी हीट घेतली जाते तिला म्हणायचं लॅटेंट हीट. तिला काय म्हणायचं? लॅटेंट हीट. सो वी हॅव टू टाइप्स ऑफ लॅटेंट हीट. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन अँड लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. सो नाउ वी कॅन डिफाईन द लॅटेंट हीट. द अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड or the amount of heat given to the substance during its transition from one phase to the another phase is called as latent heat. आता याच्यातले ॲडिशनल पॉईंट्स काय? ज्यावेळेस पदार्थ लॅटेंट हीट कन्झ्युम करत असतो, वेन एव्हर द सबस्टन्स इज कन्झ्युमिंग लॅटेंट हीट देर इज नो राईज इन टेम्परेचर. इट्स टेम्परेचर डज नॉट इन्क्रीजेस. सो अदरवाइज वी कॅन से द लॅटेंट हीट इज कन्झ्युम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. राईट. देन the latent heat of fusion is defined as the amount of heat supplied to the substance to convert it from solid state to liquid state. And then latent heat of vaporization, the amount of heat supplied to the substance to convert it from liquid state to the vapor state. So हे झालं तुमच्या latent heat ची जनरल डेफिनेशन आणि त्याचे दोन प्रकार. सो बोर्ड इथे क्वेश्चन विचारेल, डिफाइन latent heat, then define latent heat of fusion, define latent heat of vaporization, then define melting point, define boiling point. So melting point म्हणजे काय? The constant temperature at which substance get converted from solid to liquid is called as melting point, and boiling point means the constant temperature at which the substance boils or the substance get converted from liquid form to the gaseous form is called as boiling point. So for water it is 0 degree Celsius. For ice the melting point is 0 degree Celsius. फॉर वॉटर बॉइलिंग पॉईंट इज 100 डिग्री सेल्सिअस. सो हे झालं तुमचा पहिल्या पॉईंटमधले बेसिक बोर्डाचे क्वेश्चन आणि त्या पॉईंटचं सर्व डिटेल्स. राईट. सो लक्षात राहतील. आता आपल्याला इथे थोडेसे अजून ॲडिशनल प्रश्नांचे आता उत्तरं तयार करावे लागतील. आपण आता आईसकडनं वेपर स्टेटकडे गेलो, म्हणजे हीट सप्लाय करत गेलो सो दॅट तो एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये, दुसऱ्या फेजमधून तिसऱ्या फेजमध्ये जातो. आता जर याची रिव्हर्स प्रोसेस केली आपण, म्हणजे आपण वेपर थंड केली तर तिचं पाण्यात रूपांतर होणार आणि पाण्याला फर्दर थंड केलं तर त्याचं रूपांतर कशात होणार? आईस. सो मग इन रिव्हर्स प्रोसेस कॅन वी हॅव द सिमिलर टाइप ऑफ थिंग्स लाईक हीट अँड ऑल? येस, ऑब्वियसली. वेन वी कन्वर्ट वेपर टू द लिक्विड, अगेन it releases the heat and it get converted into liquid. Again when we convert liquid to the ice, it will release the heat and it will get converted into ice. So that is also possible. हा प्रश्न तुमच्या पुस्तकात देखील विचारलेला आहे. आता होतं काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण नॉर्मल प्रेशरला केलेल्या आहे, नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशरला केलेल्या आहेत. आता ह्याच गोष्टी जर अंडर प्रेशर केल्या तर मात्र तिथे ह्या व्हॅल्यूजमध्ये बदल होतील. राईट. सो ह्या व्हॅल्यूमध्ये तिथे काय होईल? बदल होतील. लाईक पाण्याचा मेल्टिंग पॉईंट जर सी लेवलला बघितला तर तो नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशरला 100 डिग्री सेल्सिअस असतो. पण तेच जर तुम्ही हाईटवर नेलं तर इट विल डिक्रीज. सो तिथे तो डिक्रीज व्हायचं कारण काय येतं? बिकॉज द प्रेशर देअर डिक्रीजेस. सो सम एक्स्ट्रा पॉईंट्स आर ऑल्सो गिवन इन युअर बुक. सी त्याने इथे सांगितलेलं आहे, द कन्सेप्ट ऑफ लॅटेंट हीट इज ॲप्लिकेबल ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ गॅसेस फेज टू द लिक्विड फेज अँड फ्रॉम लिक्विड फेज टू सॉलिड फेज ऑल्सो. तो प्रश्न विचारला होता अर्थात. त्यानंतर व्हेअर डज द लॅटेंट हीट गो ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन? सो इट इज कन्झ्युम टू ब्रेक दी बॉन्डिंग बिटवीन दी इंडिव्हिज्युअल मॉलिक्युल्स. ठीक आहे. लॅटेंट हीट कशासाठी वापरली जाते? फेज चेंज करण्यासाठी. राईट. ती वेस्ट राहणार नाही. इट इज यूज टू चेंज दी फेज. त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट इथे आणखी मेन्शन केलेला आहे मित्रांनो, की ही जी लॅटेंट हीट आहे, वेदर इट इज ऑफ फ्युजन or of vaporization,
its value is different for different substances. Again, melting point and boiling points are also different for different substances. Like तुमच्या पुस्तकात एक टेबल दिलेलं आहे पहा. आपण जर वॉटरची किंवा आईसची केस बघितली तर मेल्टिंग पॉईंट 0 डिग्री सेल्सिअस आहे. ते त्याचा नॉर्मल कंडिशनमध्ये बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस आहे. आणि लॅटेंट हीट तो घेतोय त्या ठिकाणी वेपरायझेशनची, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन किंवा लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन पाण्याची 333 जर आपण जूल पर के जीमध्ये घेतली तर, आणि ती जर आपण वेपरायझेशन बघितली तर 2256 राईट. सो 2256 ती त्या ठिकाणी किलो जूल पर किलोग्रॅममध्ये असेल. आता कम्पॅरिझनसाठी जर तुम्ही कॉपर बघितलं, इथाईल अल्कोहोल बघितलं तर यू विल सी का कॉपरचा मेल्टिंग पॉईंट 1083 आहे पाण्याच्या तुलनेमध्ये. तोच इथाईल अल्कोहोलचा -117 आहे, म्हणजे तो निगेटिव्ह आहे. सो यू कॅन ऑलवेज कम्पेअर दी मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन ऑफ डिफरंट सबस्टन्सेस. तो टेबल एकदा व्यवस्थित वाचून घ्या. आता हा झाला आपला पहिला पॉईंट की लॅटेंट हीट काय आहे. तुम्हाला मी सगळे क्वेश्चन सांगितले. ट्राय टू राईट डाऊन द आन्सर्स ऑफ ऑल दीज क्वेश्चन. आता इथे आपण एक दुसरा पॉईंट एक कव्हर करणार आहे ह्या लेक्चरमध्ये, तो म्हणजे रिजलेशन. ठीक आहे. सो आता हे रिजलेशन काय भानगड आहे ते थोडक्यात समजून घ्या. सो प्रॅक्टिकली तुम्ही हे बघितलेलं आहे. सी यू मस्ट हॅव सीन, आपल्याकडे एक बर्फाचा गोळावाला येतो पहा. तो काय करतो, बर्फाचा चुरा करतो घासून त्याच्यावर जे काही त्याच्याकडे इक्विपमेंट असेल, आणि नंतर तो चुरा एकत्र करतो किंवा ग्लासमध्ये दाबतो, त्यात काडी टाकतो. तर त्यावेळेस तो परत सॉलिड होतो. मग आता इथे एक्झॅक्टली काय होतं, तो चुरा झालेला बर्फ परत सॉलिड कसा होतो, किंवा एक ॲक्टिव्हिटी तुमच्या पुस्तकात दिलेली. जर समजा तुम्ही बर्फाच्या लादीवर अशी एक बर्फाची लादी घेतली, स्लॅब घेतली, आईस स्लॅब राईट, आणि त्याच्यावरती तुम्ही अशी एक तार बांधली, ते तारेला समजा तुम्ही असं वेट लावलं इथं, तर काय होणार, हे याच्यामध्ये शिरणार आहे, थोड्या वेळाने ती इथे येईल अशी लाईक दिस. मग आता इथे हा गॅप नाही पडणार, हा गॅप परत भरून निघतो. मग आता असं काय होतं तिथं, तर ते आपल्याला बघायचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे याला रिजलेशन म्हणतात. मग त्याची डेफिनेशन तुमच्या पुस्तकात पहा दिलेली त्याने काय सांगितलं, द फिनॉमिनन इन विच द आईस कन्व्हर्ट्स टू लिक्विड ड्यू टू अप्लाइड प्रेशर. आता इथे काय होतंय, इथे प्रेशर पडतं ह्या तारेचं त्या बर्फाच्या लादीवर, किंवा तो बर्फाचा जो चुरा केलेला असतो तो चुरा आपण ज्यावेळेस दाबतो असा आपल्या दोन्ही हाताने, तर त्याचा गोळा तयार होतो राईट, आईस बॉल ज्याला म्हणतो आपण. सो बर्फ का गोला, आईस का गोला, त्याच्यावरती तो कलर पाणी टाकून तुम्ही जर खाता उन्हाळ्याच्या दिवसात. सो ज्यावेळेस आपण त्याला प्रेशर अप्लाय करतो त्यावेळेस तो काय होतो, त्या ठिकाणी सॉलिडमध्ये कन्वर्ट होतो. द फिनॉमिनन इन विच लिक्विड ड्यू टू प्रेशर कन्वर्ट्स इन टू ice converts to liquid due to pressure, applied pressure, and then reconverts to the ice once the pressure is released. So आता काय होतंय पहा मित्रांनो, ह्या दोन्ही प्रोसेसमध्ये, बर्फाच्या गोळ्यामध्ये किंवा त्या प्रोसेसमध्ये ज्यावेळेस प्रेशर अप्लाय करतो त्यावेळेस तो लिक्विडमध्ये कन्वर्ट होतो, आणि प्रेशर सोडून दिलं की तो परत आईसमध्ये कन्वर्ट होतो. मग ही जी प्रोसेस आहे याला म्हणायचं रिजलेशन. ठीक आहे. सो तुम्हाला डेफिनेशन लक्षात ठेवायची, एक्सपेरिमेंट जस्ट टू अंडरस्टँड दी कन्सेप्ट तिथे दिलेले असतात. सो प्रश्न काय, व्हॉट इज रिजलेशन अँड एक्सप्लेन दी प्रोसेस इन केस ऑफ आईस. सो त्या ठिकाणी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल. आता याने आणखी काही याच्यात एक्स्ट्रा पॉईंट दिला आहे का. सो आता मेल्टिंग पॉईंट जर बघितला आईसचा तर तो 0 डिग्री सेल्सिअस आहे ड्यू टू द प्रेशर. दिस मीन्स दॅट ॲट 0 डिग्री सेल्सिअस द आईस गेट कन्वर्टेड इन टू वॉटर. ॲज सून ॲज द प्रेशर इज रिमूव्ह द मेल्टिंग पॉईंट इज रिस्टोर टू 0 डिग्री सेल्सिअस अँड वॉटर गेट कन्वर्टेड इन टू आईस अगेन. ठीक आहे. आता जर समजा अंडर प्रेशर जर आपण बघितलं तर मेल्टिंग पॉईंट हा 0 डिग्री सेल्सिअसच्याही खाली जातो जर प्रेशर आपण टाकलं तर. पण जर समजा प्रेशर रिलीज केलं तर अगेन तो कुठे येतो, 0 डिग्री सेल्सिअसला येतो. ठीक आहे. सो हे दोन कन्सेप्ट आपल्याला ह्या लेक्चरमध्ये बघायचे होते. सी बेसिकली हा जो हीटचा चॅप्टर आहे याच्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, इट विल फॉर्म अ स्ट्रॉंग बेस फॉर थर्मोडायनामिक्स विच इज अ ब्रँच ऑफ फिजिक्स. फिजिक्स ही महत्त्वाची ब्रँच आहे, त्यामुळं याला सिरियसली घ्या. आणि बोर्डाच्या प्रश्नाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने फार सिम्पल प्रश्न येतात, डेफिनेशन बेस्ड क्वेश्चन येतात, पुढे जे काही फॉर्म्युले असतील त्याच्यावर सोपे सोपे न्यूमरिकल असतील. ठीक आहे. सो तुम्ही ॲट द एंड ऑफ धिस लेक्चर यू शूड ट्राय टू राईट द आन्सर्स ऑफ क्वेश्चन्स. मी क्वेश्चन्स परत एकदा रिपीट करतो. माझा पहिला क्वेश्चन, व्हॉट इज हीट, व्हॉट इज टेम्परेचर, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर, देन व्हॉट आर द डिफरंट मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर, देन next question is what is melting point, what is boiling point, then define latent heat of fusion, define latent heat of vaporization,
the difference between latent heat of fusion and vaporization, and then regelation means what, right? So what is regelation? हे सगळे प्रश्न तुम्हाला इथे या ठिकाणी नोट्स काढण्यासाठी काम येतील. सो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढचा जो टॉपिक आहे तो आहे एनामॉलस बिहेवियर ऑफ वॉटर. वॉटरचं एक पर्टिक्युलर बिहेवियर आहे, ते आपल्याला स्टडी करायचं आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये नेक्स्ट टॉपिक जो आहे ड्यू पॉईंट अँड ह्युमिडिटी. ठीक, हा चॅप्टर कंपॅरेटिव्हली तुमचा छोटासा आहे, बट विल टेक सम एक्स्ट्रा कन्सेप्ट ऑल्सो. आता तुम्हाला हीट रिलेटेड जर आणखी काही एक्स्ट्रा शिकायचं असेल, so try to watch the videos on Medical and IIT Foundation on the same channel. Thank you.